नमस्कार सर्वांना. लाईफ विथ लिटिल समर्था या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. दिवसाची सुरुवात आज खूप प्रसन्न झाली आहे कारण आम्ही निघालो आमच्या कुलदेवतेच्या पाया पडायला. व्लॉग नक्की पूर्ण बघा. व्लॉगमध्ये काही इन्फॉर्मेटिव्ह गोष्टीसुद्धा आहेत. नक्कीच तुम्हाला हा व्लॉग आवडेल. चालतंय मी तेच म्हणलं पैसे काळी केली आता शेतात पाणी आलंय. हा म्हणूनच चांगली शेती आहे. घरचं पाणी पाणी भरपूर आहे ना आपल्या दारात पाणी फुल पाणी आहे चलो जाऊ का विचारती? जा की जा. विचारती जाऊ का? चला कसं आहे. चला शिट्टी घ्या म्हणती. शिट्टी तिला शिट्टी आवडती.
हिच्याकडे द्या आधी म्हणजे शांत बसून. हाय का सगळी जागी होती वाजवा बजाव करते की फू फू. भाजी घेऊ इथं चांगली ताजी ताजी भाजी असते ना. हा भाजी घेऊया छान शेतातली भाजी असते भाजी ताजी ताजी. गावाकडली. भाजी घ्यायची आपल्याला किलो भाजी घ्यायची ना. किलो सीताफळ कच्चे आहेत बाबा. आम्ही आलो इथे जवळच असलेल्या श्रीनाथ मस्कोबा घोडे उड्डाण मंदिराजवळ. या मंदिराची छान अशी आख्यायिका मी तुम्हाला सांगते. सध्याच्या कर्नाटक जिल्ह्यातल्या बेळगाव तालुक्यातील सोनोरी गावात काळभैरवनाथांचे जागरूक देवस्थान आजही आहे. याच गावात पूर्वी तिथे असणारा विपुल चारा आणि पाण्याच्या उपलब्धतेमुळे काही धनगर समाजातील कुटुंबे आपली गुरे आणि मेंढ्याचे कळप घेऊन इथे राहू लागली. याच धनगरांमध्ये कमळाजी नावाचा एक धनगर होता, ज्याची श्रीनाथ महाराजांवर खूप श्रद्धा होती. काही काळाने सोनोरी गावातील चारा पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे हे धनगर लोक आपला सगळा साराजाम घेऊन आत्ताचे मंदिर नीरा नदीकाठी ज्या बोरवनात आहे त्या परिसरात येऊन राहिले. पण कमळाजीचं मन श्रीनाथ महाराजांशिवाय इथे काही करमेना. कमळाजीने इथेही नाथांची भक्ती करायला सुरुवात केली आणि नाथांकडे दर्शनासाठी याचना केली. नाथसाहेबांनी त्याची भक्ती पाहून त्याला या ठिकाणी येण्याचे वचन दिले आणि देव आले देखील. साक्षात देव आलेले पाहून नीरा नदी मात्र हर्षे अगदी दुतडी बहरून वाहू लागली. हे पाहून नाथसाहेबांनी नदीपलीकडून आपल्या चिंतामणी घोड्यासहित उड्डाण केले आणि आपल्या भक्तीचे भेटीसाठी ते नदीच्या अलीकडच्या तीरावरल्या कड्यावर उतरले. नीरामाई अजूनही शांत झाली नसल्याने नाथसाहेबांचा चिंतामणी घोडा मात्र बिथरला आणि अशातच त्याने इथल्या खडकाला नाचून नाचून अगदी चिखलासारखा तुडवला, ज्याच्या खुणा आजही आपल्याला इथे पाहायला मिळतात. तुझ्या काटाशीच मी राहीन असा शब्द नाथांकडून घेऊनच नीरा नदीचा हर्ष ओसरला आणि नाथसाहेब या ठिकाणी स्थानापन्न झाले. मागाशी बेळ आणाय पाहिजे होती, माशांना टाकले असते आपण. आता काय करतो मग.
बायकोला जरा कुठे राजू भाऊ आणलाय भाऊ त्याला आणलाय मग त्याला सुट्टी देतोय. काय म्हणलं बायकोला जरा बुद्धी दे मला मला आवाज गेला सवय सर्जाचे चांग भले नाथ ऐसे महाराज दुगू चल ये भात खा चल. समर्थाला दुधू भात आणलाय. आम्ही बाहेरचं चारत नाही अजून तिला त्याच्यामुळं. बस बाळा खाली. बसा खात बसा. माऊला दिलं ना डुगू माऊला खायसाठी तू खाल्लं नाही ना बाबा. समर्थाने स्वतः खाल्लं नाही पण म्हणली मनूला दे. मनू चांगली पिती दूध काय म्हणे भुकेवली. समर्थ पण पिती. समर्था पण दूध पिती. पिते तिला अजून द्यायचं होय. चिंचांचं झाड आहे. किती चिंचा लागल्यात त्याला पण काढताच येत नाहीत. खालती होत्या मग अशी 2-4 पण कोणीतरी नेल्या काढून. आम्ही परत येईपर्यंत मस्त. परिसर पण छान आहे इथलं जवळचा. आम्ही निघालो आता पुढच्या लोकेशनवर. कुडीत म्हणून अजून एक देवस्थान आहे इथे जवळच आणि तिथून पुढे नारायणपूरला. चला भाऊजी इथे थांबा. हिरवा आहे ना पूर्ण. कसलं वेगळंच आहे. आणि असं का चालतोय तो. डान्स करतोय का. कुठल्या गाण्यावर डान्स करतो रे बाबा. भाऊजी घ्यावं चालत अजून जवळ. हा बस बघितलं काय. या की नाही इथं का क्लिअर दिसतोय ना. तेव्हा का कसं चालतोय. लागले नसेल असं चालत असेल ते. पुढे आम्ही जेवणासाठी थांबलो. आम्ही तिघं तर जेवलो होतो पण समर्थाचे पप्पा आणि त्यांचे मित्र राहिले होते. आम्ही कोडीतला जाणार होतो पण उशीर झालाय. रात्री जायला घरी उशीर होईल. परत थंडी पडेल म्हणून आम्ही आता डायरेक्टली नारायणपूरला आलोय दत्त मंदिरात. आत्ताच वाजलेत 5 त्यामुळे घरी जायला अजून जास्त उशीर झाला असता. चालो कुठे गेले हे दोघं. गर्दी खूप आहे त्याच्यामुळे पार्किंगलाच गेलं आहे अर्धा तास. कुठे गेले ते. होय आलेत ते. पाया पडा पाया पडा पाया पडा. चला पुढे. लय गुणी बाळे आहे ना. केस कसे झालेत. ते बो बांधलेला ना ते तसाच आकार पडतोय मग केसांना. चला दर्शन छान झालंय आता घरी.
हा हा तिथे दिसतात ना. तू कर तू कर तू कर पाय पड. नाही हा हा घ्या. हा चला गर्दी झाली चला. मस्त घ्यायचं आता. इथे शेजारीच एक मंदिर आहे तर तिथे चाललोय. छान आहे मंदिर हे सुद्धा. डुगू ए डुगू दमली नाही का पाया पडून. बघू इकडं डुगू. आओ ओ नाही दमली सांगते. समर्थाला हे पाहिजे. सारखं बोट दाखवती त्याच्याकडे. है ना डोगू. हे घ्यायचंय तिला. घ्या की. कलर बघा कुठला. तो कलर नको बाबा. हा कलर हा नाही थोडं ते निळालंही येतात. तेच की तेच घ्या म्हणते. फ्रेश भाजीपाला भेटला इथे. मग भेटला का नाही छान छान भाजीपाला. जास्त करून भाजीपाल्याची शॉपिंग झाली आज. इथे बघा कसे छोटे छोटे खलबत्ते जात. ननीला घेऊ पुढच्या वर्षी खेळायला जातात छोट्या छोट्या. ननी झोपायला लागली आता. कुठे गेली. कसली झाली अवतार बघा तिचा. आम्ही नाही म्हणता म्हणता आलो इथे. नव्हतं येणार पण तिचे पप्पा म्हणले चला जाऊयात. आलोच आहेत तर आहे का नाही. जवळच आहे आणि वीरपासून नारायणपूर पासून जवळ आहे आणि येणं होत नाही सारखं सारखं. आता आलोच आहेत तर. सुंदर आहे मंदिरचं. आत्ताच सगळं केलेलं आहे. हा समर्थ छान खेळतीये. तोंड कसं करून घेतलंय पण लाल भडक. रेवडी टोमॅटो दिसल ते वडती. वाटाणा. आता इथं हरभरा वड. हा तेव्हा कलर नव्हता. खूप छान केलंय मंदिर आता. पार्श्वभूमीला पुरंदर किल्ला आणि समोरच हे विलोभनीय मंदिर आहे.
आरती आहे का? हा चांगलं आहे, आरती भेटल आता. दोनच मिनिट लागते ठरवलं. कुठली तरी एक आरती भेटली. सकाळी वाटलं होतं वीरला भेटल आरती. आत आल्यावर समोरच श्रीनाथांचं वाहन असलेल्या अश्वाचे दर्शन होते. आरती सुरू झाली आहे, वेळेत आलोय. समर्थ नुसती खाण्यात व्यस्त आहे. खाण्यात व्यस्त आहे नुसती. टाळ्या वाजव, चल नंतर खा. मंदिराचे सभामंडप मोठे असून आकर्षक नक्षीकामाने सजलेले आहे. पुढून चला आई. आई पुढून चला. काय करते ती? आत प्रवेश करताच श्रीनाथ मस्कोबांची मूर्ती भक्तिभावाने मन भरून टाकते. दरवर्षी माघ पौर्णिमेला म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात इथे 10 दिवस मोठा उत्सव साजरा केला जातो. दर रविवारी आणि अमावस्येला इथे महाप्रसाद असतो. हा, पाया पडून आली. छान 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 छान, मस्त. चला, दिवसभर असती झोपेत पण टाळ्या वाजवणारे, पाया पडणारे. यानंतर आम्ही घरी गेलो आणि घरी गेल्यानंतर सगळे दमले होते, त्यामुळे मला पुढचा व्लॉग घेता नाही आला. थँक्स फॉर वॉचिंग.